तुम्ही जर आपल्या स्वतःच्या घरात आहात आणि तुम्हाला असं जाणवतंय कोणतरी तुमच्या आजूबाजूला वावरतंय आणि ते तुमच्या अंगाला नको त्या जागी टच करतंय, तर तुम्ही काय करताल? मित्रांनो, अशीच एक घटना महाराष्ट्रामध्येच घडली होती. मी मुद्दामून त्या गावाचं नाव सांगत नाही आहे, कारण मला तसं ज्यांनी ही घटना पाठवली त्यांनी मला हे स्ट्रिक्टली वॉर्न केले की तुम्ही गावाचं नाव घेऊ नका. त्यामुळं मी ही घटना कुठं घडली आहे, कोणत्या गावात घडली आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात घडली आहे हे सांगत नाही. मित्रांनो, ही घटना अशी होती की एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये एक हापसा होता आणि तिथं रोज सकाळी गावातल्या बायका त्या तिथं जाऊन धुणी भांडी पाणी भरायच्या आणि त्याच्याच बाजूला एक झाड होतं. तर ते झाड असं जुनंच पडकच झाड होतं, म्हणजे एक वाळलेलं झाड असतं ना तसं झाड होतं. तर ह्या बायका गेल्या ना सकाळच्या वेळी, तर त्या झाडावर आहे ना एक असा भला मोठा, म्हणजे नॉर्मल सरडा असतो ना त्याच्यापेक्षा मोठा सरडा त्या झाडावर फांदीवर येऊन बसायचा आणि त्याचं लक्ष पूर्ण त्या बायकांकडं असायचं. आणि बायकाही ते बघायच्या की हा एवढा मोठा सरडा कसा काय, आणि तो सरडा आहे ना ती एकदम विचित्र हरकती करायच्या. नॉर्मली म्हणजे जसं माणूस करतो त्या जे आपण इंटिमेट होताना जसं माणसं करतात तसा तो सरडा करायचा. लिटरली म्हणजे त्याला बघून असं वाटायचं की हा माणसासारखाच करतोय. आणि तो सरडा आहे ना रोज बायकांकडेच लक्ष असायचं. तो त्या टायमिंगलाच येणार आणि तो त्या फांदीवर बसणार आणि त्याचं लक्ष तिथंच असायचं. एकदा असंच झालं की त्या गावामध्ये त्या गावातल्या एका गावकऱ्याचं नवीनच लग्न झालं होतं आणि नवीन लग्न झालं, त्याची बायको आली त्या गावात आणि एक 4-5 दिवस झाले होते आणि त्याची बायको पाणी भरायला त्या हापशावर गेली. आणि हापशावर गेल्यानंतर आता ती नवीन होती, तिला काय एवढं माहीत नव्हतं गावातलं काय नाही. तर ती जशी गेली तर ते आता नवीन सून आली आहे गावामध्ये म्हटल्यावर सगळ्या बायका तिला आपलं नाही का भेटत होत्या आणि प्रत्येक बाई तिला बोलायची की बघ तू पाणी भरायला आली, धुणं धुवायला आली, भांडी धुवायला आली, की हे जे झाड आहे ना ह्याच्याकडे बघू नको. आणि ती आता असं कोणी कोणाला सांगितलं तर जरी लक्ष नाही जाणार तरी आपण तिथंच बघतो की असं काय आहे की माझं नाही का तिथं की ह्या झाडाकडे बघायचं नाही. आता तो दिवस गेला, दुसऱ्या दिवशी पुन्हा आली, पुन्हा तिने पाणी वगैरे भरलं, काही धुणं धुवत होती. तर आता हिच्या डोक्यामध्ये ते चक्र चाललं होतं की इथं का नाही बघायचं. आता तिने काय केलं, असं तिसऱ्या दिवशी अशीच आली आणि तिथं एवढ्या बायका नव्हत्या, 1-2-3च बायका होत्या, त्यांचं ते काम करत होत्या. हिने त्या झाडाकडं पाहिलं, ते झाड जवळच होतं, झाडाकडं पाहिलं तर हिने बघितलं तर त्या झाडावर आहे ना एक असा भला मोठा, म्हणजे नॉर्मल सरड्यापेक्षा मोठा सरडा होता आणि तो तिच्याकडे बघून आहे ना असे अश्लील टाईप चाळे करत होता. आता हे बघून तिला आलं हसायला, म्हणजे जनावरी का काय असं का करते. आता ज्या आजूबाजूला 2-3 बायका होत्या त्यांनी पाहिलं की ही तिथं बघते आणि हसते. आता त्यातली एक वयस्कर बाई होती, तिने उठून हिला कानाखालीच मारली, कशाला तिकडं बघितलं तू, काय गरज आहे तुला बघायची हो. ती बोलली मावशी आता काय झालं ते बघा ना, तो सरडा कसा करतोय. ती बोलली अजिबात बघू नको, पहिली घरी जा. त्या वयस्कर बाईने तिला घरी हाकलली. आता हिने घरी जाऊन सासूला सांगितलं की मला त्या बाईने असं मारलं वगैरे आणि मला तिकडनं हाकलून दिलं, पाणी नाही भरून दिलं. तर तिची सासू बोलली की काय झालं, का असं केलं. नाही बोलले, अहो तिथं त्या बायका मी 3-4 दिवस जसे आले तसं मी तिकडं जाते, ते 3-4 दिवस सांगतात की त्या झाडाकडे बघू नको. आणि आज पाहिलं तर तिथं एक सरडा होता आणि तो विचित्रच माणसासारखं काहीतरी विचित्र घाणेरडे चाळे करू होता. सासूने तिला बोलले, बरोबर बोलवते, बरं आलं तुला मारलं, आता काय भोगायला लागलं आम्हाला काय माहिती. ती सून बोलली काय आलं, असं काय बोलताय तुम्ही. नाही बोलले, मग तिने काय तिला सांगितली नाही डिटेल की काय नाही, फक्त एवढंच बोलली की आता काय भोगायला लागेल, जा बाई आता काय आमच्या नशिबाला आलं हे ते. तर तिने पण काय केलं, डोक्यातनं काढलं ते आणि आपलं काम करत राहिली. आणि रात्रीची वेळ झाली, साधारण 8-8:30चा टाईम होता. तर ही किचनमध्ये काम करत होती आणि किचनमध्ये काम करताना तिला असं अचानक जाणवलं की कोणीतरी येऊन तिला असं मिठीत घेतलं आहे पाठीमागून. तर तिला काय वाटलं की तिचा नवराच आहे, म्हणून ती पहिल्यांदा तर काय नाही बोलली. आणि जसं तिने मागं वळून बघितलं तर तिला कोणच नाही दिसलं. ती बोलली की काहीतरी आपला भास आहे का काय, पण कोण असेल असं, जाऊ दे बोलली.
जाऊ दे बोलले आणि पुन्हा ती काहीतरी एक किचनच्या इथंच काम करत होती. तिला कोणीतरी असं पाटणीवरनं हात फिरवला, डोक्यावरनं हात फिरवला, जाणवलं. आता ती डचकली, तिला वाटलं की नवराच मस्करी करतोय, पण हे एवढ्या लवकर रूमच्या बाहेर कसे जातील. म्हणून ती बाहेर आली, बघते तर तिचा नवरा आहे ना मित्रा सांगते बाहेर बोलतोय, म्हणजे घराच्या बाहेर बोलतोय. पण हिला काल लक्षात आहे ना की असं का होतंय माझ्याबरोबर, हे काय लफडं आहे. आता तिने ते पुन्हा नाही का डोक्यातनं काढलं आपला भास आहे म्हणून, आणि तिने जेवण वगैरे केलं. तिचा नवरा वगैरे जेवायला आले, ते जेवले, तरीही तिला असं जाणवत होतं की तिच्या पाठीमागं कोणतरी बसलंय. आता ही काय करा, तिने काय केलं की मनात विचार केला की आज मी माझ्या नवऱ्याला सांगणार. कारण की ह्या घटनेला 3-4 दिवस सतत चालू होती ही घटना, तिच्याबरोबर असं जाणवायचं तिला एकटे असल्यावर घरात. तर हिने काय केलं की ठरवलं की आज मी माझ्या नवऱ्याला सांगतेच की माझ्याबरोबर असं काहीतरी होतंय. म्हणून ते रात्री झोपताना तिने नवऱ्याला सांगितलं की असं असं मला काहीतरी जाणवतंय. आता तो नवरा पण कसा की काय तू डोक्यात घेते, आपल्या घरात कोण आहे काय, तुला भास होतं, तू नवीन आहे तर तुला असं काहीतरी जाणवत असेल, सोडून दे, डोक्यात नका. आता ते झोपले तर ती नवऱ्याच्या बाजूलाच झोपली होती आणि तिला असं जाणवायला लागले कोणीतरी तिच्या बाजूला येऊन झोपलंय. आणि तिने डोळे उघडले तर तिचा नवरा समोरच झोपला होता तिच्या बाजूलाच, आणि मागे कोणतरी आहे. म्हणून तिने पटकन असं मागावळून पाहिलं तर कोणी नव्हतं. आता हे जे घडतंय तिच्याबरोबर, हिला जाणवलं की काय ना काहीतरी आहे. म्हणून ती उठून बसली आणि नवऱ्याला उठवलं, बोलली की मला परत आत्ता असं जाणवलं वगैरे काय. आता नवरा बोलला खरंच, बोलली मी कशाला खोटं बोलू तुम्हाला. ती आता नवऱ्याला बोलली की मला खरंच जाणवतंय असं, आणि पूर्ण स्पर्श केल्यागत जाणवतंय आणि विचित्र नाही का पणे असं कोणतरी जवळ घेतंय मला. आता नवऱ्याला आता थोडा डाऊट आला की खरं बोलतीस तू. हा बोले मी कशाला खोटं बोलू. मग त्यांनी सकाळ झाल्यानंतर त्याच्या आईला सांगितलं की हिला असं असं होतं. आई आणि वडिलांना सांगितलं. मग तिच्या आईने, म्हणजे जी मुलाची आई होती, ती बोलली हिने काय केलं माहिती आहे का, त्या सरड्याकडे बघितलं. आता तुला माहिती आहे आपल्या गावात काय आहे चर्चा, आता काय होणार, मी काय करू. आता हा जो मुलगा होता हा नवीन माइंड होतो, म्हणजे याचं नाही का असं काय ह्या गोष्टीवर जास्ती विश्वास नव्हता. तर मला बघू काय होतं ते, मी करतो काहीतरी. आता असंच तिला त्या दिवशी पण झालं, पुन्हा रात्री तसंच झालं. म्हणून त्यांनी काय केलं, आता त्याच्या तिसऱ्या दिवशी ठरवलं की आता मी इथनं शहरात जातो आणि कोणतरी चांगला माणूस आणतो ते बघतोच. मग त्याच्या तिसऱ्या दिवशी तो त्याच्या गावातल्या मित्राला घेऊन एका माणसाकडे गेला आणि त्याला ही घटना सगळी सांगितली की असं असं आहे आणि आमच्या गावामध्ये भरपूर वर्षापासून ही चर्चा आहे. तर तो माणूसाने बघितलं आणि त्याला बोलला की मला एक काम करा, मला घेऊन चला तुम्ही तिथं, मला बघू द्या. मग त्यांनी काय केलं, त्या माणसाला अजून एक मित्राला बोलून घेतलं, त्याच्या गाडीवर बसवलं. हे 4 जण गावात गेले. त्या माणसाने दुपारच्या वेळी त्या झाडाच्या इथं 2-3 असे राऊंड मारले. काय समजायचं त्याला समजलं. घरात आणलं त्या माणसाला. त्यांनी त्याच्या बायकोकडे पाहिलं आणि बायकोला बघून तो माणूस बोलला की ठीक आहे बाळा, तू आज जा. त्याची बायको आतल्या रूममध्ये गेली. आता हा मुलगा, त्याचा एक छोटा भाऊ आणि सासू सासरे हे तिथं होते. त्यांना ह्यांनी काय सांगितलं की हे जो प्रकार आहे, हा प्रकार आहे ना एक वेगळंच प्रकारचं नाही का आत्मा आहे, तो त्या सरड्यात आहे आणि तो आहे ना वासनेने भरलेला आहे आणि त्याला आहे ना तुमची सून खूप आवडली आणि हिने पण त्याच्याकडं बघून हसली, तर तो हिला सोडणार नाही. आणि मग ते घरचे काय बोलले की ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल. तर त्यांनी, तो जो मांत्रिक होता त्यांनी सांगितलं की त्याच झाडाच्या इथं आसपास कुठं जुनं पडकं घर आहे का. तर त्या तिघांनी आठवलं नीट आणि बोलले की हां तिथं एक जुनं घर आहे, पुढंच आहे त्या झाडाच्या. मला चला घेऊन. आता ह्या 4घांनी दुपारच्या वेळी, अशी संध्याकाळ म्हणजे 4-4:30ची वेळी त्याला तिथं नेलं. त्यांनी ते घर बघितलं आणि त्या जी फॅमिली होती त्यांना सांगितलं की ह्याच्यामध्ये मी काय करू शकत नाही. जोपर्यंत इथं तो जो मेलेला माणूस आहे, जो ह्या गावात राहायचा, त्याच्या आत्म्याला शांती होत नाही तोपर्यंत तुमच्या सुनाला मी वाचवू शकत नाही. आता ही जी घटना एवढी प्रसिद्ध झाली गावात, एवढी प्रसिद्ध झाली की सगळ्यांची चर्चा तीच की तिला त्याच सरड्याचं असर झाला आहे, तिला असं झालं आहे तसं आलं आहे. आणि ती हळूहळू आहे ना पूर्ण वेड्यागत करायला लागली.
त्याची जी बायको होती, त्याची त्या गावात जी नवीन सून आलेली ती वेडगत करायला अचानक घरातनं उठायची, त्याच हापशापाशी त्या झाडाखाली जाऊन बसायची, हसायची, काय बडबड काय करायची, असं वाटायचं की कोणा समती तरी बोलते. तिच्या घरचे पुन्हा तिला घरी न्यायचे. असं भरपूर दिवस चाललं होतं. आता हा जो नवरा होता हा वैतागला, पूर्ण कंटाळला होता. आता काय करू तरी काय. पुन्हा हे शहरात गेले, त्या माणसाला बोलले की काहीतरी उपाय सांगा. मग तो बोलला की एक माणूस आहे, तो माझ्यापेक्षा बाबा शक्तिशाली किंवा पॉवरफुल आहे, मी हे नाही करू शकत, तो करून देईल बहुतेक तुम्हाला, तुम्ही जावा तिथं. त्यांनी पत्ता दिला. ह्याचे मित्र हा गेला तिथं, त्यांना घटल्या सांगितली. हा मांत्रिक पण होता तिथं, त्यांनी सगळं सांगितलं अशा अशा टाईपचं वर. तो माणूस बोलला ठीक आहे, तुझ्या बायकोला घेऊन माझ्या इथं ये. आता दुसरा दिवस उगवला. दुसऱ्या दिवशी हा जो माणूस होता, हा जो मुलगा, त्याचं नवीन लग्न आलं, त्यांनी त्याच्या बायकोला घेतलं, मित्रांना घेतलं, एका कारमध्ये. ती ऐकतच नव्हती, यायलाच तयार नव्हती. तिला कारमध्ये टाकलं आणि त्या माणसाकडे आणलं. आता जसं त्या माणसाकडे आणलं तर ती ओरडायला लागली, माणसाच्या आवाजात टाईप बोलायला लागली. आता हा माणूस जो होता, जो मोठा मांत्रिक होता, त्यांनी ओळखून घेतलं की हा आत्मा कुणाचा आहे, हे प्रेत कुणाचं आहे आणि तो का मेला आहे. त्यांनी काय केलं की तिला एक रिंगणामध्ये बसवलं आणि तिच्यावर काहीतरी ते इलाज करतात जादू टोण्याचा, तो इलाज केला. तिला थोड्या वेळापुरतं बरं वाटलं, ती शांत झाली. आता हा जो तिचा नवरा होता तो बोलला की बाबा नक्की प्रकार काय. मग त्यांनी सांगितलं की तुमच्या गावामध्ये एक नामू नावाचा माणूस होता. मी मुद्दामून हेही नाव वेगळं घेतोय, काही इश्यू नको. नामू नावाचा जो माणूस होता त्याचं लग्नच नव्हतं झालेलं, पण त्याची बायकांवर भरपूर वाईट नजर असायची आणि त्याची इच्छा कधीच पूर्ण नाही झाली ना, त्याचा आत्मा तृप्त झाला त्या गोष्टीसाठी. तो तिथं मेला आहे आणि तो त्या सारड्याच्या रूपात येऊन तिथं हापसाय, तिथे येऊन बसतो आणि प्रत्येक बायकांकडे बघून तो असे घाणेरडे चाळे करतो. मग तो मुलगा म्हणाला बाबा ह्याच्यावर इलाज काय आहे. तर त्यांनी सांगितलं की त्याचं जी डेड बॉडी आहे ना तिथंच सडून गेलेली आहे, ती काढावी लागेल आणि त्याचा आहे ना अंतिम संस्कार केला पाहिजे. आता हे आपण भरपूर पिक्चरमध्ये पण पाहिलं की असं काहीतरी डेड बॉडी, राज पिक्चरमध्ये पण असंच आहे की ती बॉडी काढतात, त्याचा अंतिम संस्कार होतो, मग ते आत्मा जाती. पण इथं उलटं घडलं. त्याची बॉडी काढली, त्याचा जो सांगडा होता तो काढला आणि तो सांगडा दुसऱ्या गावात, म्हणजे आता ते गावाचं पण नाव मला माहिती आहे पण मी मुद्दामून सांगत, त्या तिकडं फेकून दिला. आणि त्या जो मांत्रिक होता त्यांनी तिथं बंदोबस्त केला की त्याला एक रेषा आखून दिली, त्या रेषेच्या बाहेर तो निघू शकला नाही. मित्रांनो, ती मुलगी तर वाचली, जी नवीन सून होती ती वाचली, पण ह्याच्या अगोदर भरपूर बायकांना असाच प्रकार झाला होता त्या तिथं. मित्रांनो, ही जी घटना आम्हाला पाठवली आहे त्याच गावामध्ये राहणार आहे. मी त्यांचं नाव फक्त आडनाव नाही घेत, त्यांचं नाव फक्त एवढंच घेतो की त्यांचं नाव नामदेव आहे. त्यांनी त्यांच्या गावात ही घटना घडलेली आहे, त्यांनीच आम्हाला पाठवली. पण त्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की गावाचं नाव नका घेऊ, जिल्ह्याचं नाव नका घेऊ, कारण तिथं भरपूर इश्यू होईल या गोष्टीचा. तर मित्रांनो, ती तर वाचली, पण अगोदर ज्या बायकांबरोबर ह्या घटना घडल्यात त्यांचं काय. मित्रांनो, अशाच मिस्टिरियस, हॉन्टेड, हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्याबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या फॅमिली मेंबरबरोबर, कोणाबरोबर जर अशा काही घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही पाठवा, आम्ही पब्लिश करू. धन्यवाद.